शासकीय वाहनांचा कर्मचाऱ्यांकडून खासगी कामासाठी वापर, गटविकास अधिकाऱ्यांकडे कारवाई करण्याची मागणी. याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोहोळ पंचायत समितीतील हातपंप विभागातील शासकीय वाहनांचा सतत गैरवापर होत असल्याची तक्रार लेखी निवेदनाद्वारे अमोल पांडुरंग वाघमारे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे करीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिनांक 12/3/2025 रोजी पंचायत समिती मोहोळ येथील हातपंप विभागाकडील कायम कर्मचारी नागनाथ वसेकर हा कंत्राटी कर्मचारी संतोष लोंढे, कंत्राटी कर्मचारी वैभव लोंढे व शासकीय वाहन चालक तानाजी वळकुंडे तसेच इतर हातपंप विभागाकडील सर्वच कर्मचारी यांना हाताशी धरून शासकीय वाहन क्रमांक MH13 AX 9385 ने वाहन वसेकर यांच्या देखरेखीखाली दैनंदिन चालते, परंतु वसेकर पैशाच्या हव्यासापोटी या शासकीय वाहनाचा खासगी वीट वाहतुकीसाठी व इतर खासगी वाहतुकीसाठी सतत गैरवापर करत आहेत व शासनाच्या डोळ्यात दिवसाढवळ्यात धूळ टाकण्याचं काम करत आहेत. हातपंप दुरुस्तीच्या नावाखाली संतोष लोंढे, वैभव लोंढे, तानाजी वळकुंडे यांच्या मदतीने हातपंप साहित्य, लोखंडी पाईप, पितळी साहित्य यांचे कागदपत्रे जुळवाजुळव करून वारंवार खासगी विक्री केली जात आहे. या अगोदर सुद्धा दिनांक 23/6/2024 रोजी शासकीय वाहनाचे डिझेल चोरीचे बातमी दाखवून सुद्धा मोहोळ ग्रामीण पाणीपुरवठ्याचे शेख यांनी ही ऑफिशियल बातमी उघड का केली म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यावर खोटेनाटे आरोप व टोलवाटोलवीचे पत्रव्यवहार करून 6 ते 7 वर्षांपासून अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले व उपअभियंता शेख यांनी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी नागनाथ वसेकर यांनी मिळून पैसे घेऊन गटविकास अधिकारी यांच्या गाडीवरील ड्रायव्हरचा मुलगा व शेख यांच्या संबंधातला असे 2 व्यक्ती बिगर अनुभवी व्यक्तींना पैसे घेऊन आमची जागा भरण्यात आली आहे. केवळ आम्ही अल्पजातीचे असल्याकारणाने आमच्यावर हा अन्याय करण्यात आला आहे. डिझेल चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. तरी दोषी कर्मचाऱ्यांवर शासनाचा भंग करणाऱ्या व शासकीय पदाचा दुरुपयोग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व आम्हाला पूर्ववत कामावर घेण्यात यावे असे गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अमोल वाघमारे यांनी म्हटलं आहे. आता गटविकास अधिकारी काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलं आहे.